वादळातून उभा राहा. जेव्हा आयुष्यात वादळ येतं ना, तेव्हा दोन प्रकारचे लोक असतात. एक जे घाबरतात, लपून बसतात, आणि दुसरे जे त्या वादळात उभं राहायला शिकतात. वारा जोरात वाहतो, तुफान सगळं उद्ध्वस्त करतं, पण लक्षात ठेव, वादळ कायमच राहत नाही. ही अडचण, ही स्ट्रगल, ही तुला तोडायला नाही आली, तर तुला मजबूत बनवायला आली आहे. झाड बघितलंस का कधी? ज्या झाडाने वाऱ्याला विरोध केला ती तुटून पडली, पण जी वाकली ती वाकली आणि मजबूत झाली. म्हणून परिस्थितीशी लढ, पण गरज असेल तेव्हा वाकायलाही शिक. आज तू ज्या वेदना सहन करतोस त्या उद्या तुझी ताकद बनणार आहे. वादळ जितकं मोठं तितकाच तुझा विजय मोठा असणार. म्हणून पळू नकोस, थांबू नकोस, घाबरूही नकोस. त्या वाऱ्याला, त्या तुफानाला सांग, मी अजून उभा आहे. कारण शेवटी वादळ थांबतं, आपण जो उभा राहतो तोच खरा जिंकतो. आणि जर हा व्हिडिओ तुला आवडला असेल तर लाईक कर, सबस्क्राईब कर आणि शेअर कर तुझ्या मित्रांसोबत. कारण कदाचित तुझा एक शेअर कुणाला पुन्हा उभं राहायला ताकद देईल. धन्यवाद. आणि लक्षात ठेव, वादळाला घाबरू नकोस, त्यातून उभा राहायला शिक.